बाहेर असले तरी काल सगळी सूत्र तुम्ही हलवली आणि भाजपची सत्ता आली. काय इनसाइड स्टोरी काय? चंद्रपूर महानगरपालिका जिंकणं आणि महापौर आणणं ही जनतेची ही इच्छा होती, जनतेची आकांक्षा होती. पण मधात आमचे 17 एबी फॉर्म हे चोरी गेल्याने आम्हाला पूर्ण बहुमत प्राप्त झालं नव्हतं. काँग्रेसला सुद्धा पूर्ण बहुमत प्राप्त झालं नव्हतं, स्पष्ट बहुमत प्राप्त झालं नव्हतं. पण आमच्यापेक्षा थोड्या जास्त जागा त्यांच्या होत्या. ज्या चंद्रपूरच्या जनतेने पार्टीवर आमच्यावर भरभरून प्रेम केलं, महापौर आणणं गरजेचं होतं. आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, माननीय बावनकुळे साहेबांनी ही जबाबदारी मला दिली आणि सांगितलं की महापौर तुमच्या पसंतीचं आम्ही देतो आहे. तुम्ही ज्यांचं नाव सांगाल त्या नावावर प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब तुम्हाला पत्र देतील. पण निवडून आणण्यासाठी मात्र तुम्हाला पूर्ण शक्तीपणाला लावावी लागेल. आणि नंतर आमच्या जुन्या सहकारी ॲटो चालक असणाऱ्या राजेंद्र खांडेकर यांच्या पत्नी, ज्या अनेक वर्षापासून माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचं काम करतात, त्यांच्या महापौर पदासाठी माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी पत्र दिलं की महापौराचे कॅन्डिडेट आहे. नंतरही आमच्याच पक्षाच्या एका नेत्यांनी सारिका संदूरकर यांचं नाव प्रदेशाकडून आलं नसतानाही त्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला. प्रश्न उपस्थित झाला होता, वातावरण संशयास्पद झालं की भारतीय जनता पार्टीमध्ये प्रदेश अध्यक्षांनी दिलेल्या नाव्याव्यतिरिक्त दुसऱ्या एका नगरसेविका उमेदवाराचं आवेदनपत्र भरलं गेलं. अनेक शंकास्पद वातावरणाने आम्हाला थोडी चिंता होती. पण त्यानंतर सारी 2 दिवस 3 दिवस या संदर्भामध्ये इतर नगरसेवक, अपक्ष नगरसेवक, उभाटाचे नेते संदीप गिरे, प्रशांत दानव, श्री नंदू नागरकरजी यांच्याशी सातत्याने या संदर्भातील चर्चा होती. आणि चर्चेचा सूर होता की आपल्या सर्वांना चंद्रपूरचं देणं लागतं. चंद्रपूरच्या विकासाला जर भारतीय जनता पार्टीचा महापौर नसेल तर केंद्रातला राज्यातला निधी आणण्यामध्ये अनंत अडचणी येतात. आपलं शहर महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर आहे आणि शेवटच्या टोकावर असणारी या शहराचं महत्त्व आहे. महाराष्ट्राचं वर्णन चांद्यापासून बांद्यापर्यंत केलं जातं. चांद्याविना महाराष्ट्रामध्ये आपण कधीही कल्पना करू शकत नाही. आणि म्हणून इथं आपला महापौर उपमहापौर असणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने मग त्यांनीही सकारात्मक सहभाग दिला. लाख बुरा चाहे तो क्या होता है असंच आपण अनुभवलं. काही लोकांना वाटत होतं की भाजपचा महापौर होऊ नये, पण जनतेच्या विकासासाठी हा मला वाटतं की आम्हाला इतर पक्षीय नेत्यांनी सहकार्य केलं. महापौर उपमहापौर झाला आणि त्या नेत्यांना सुद्धा आम्ही विश्वास दिला की आम्ही विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही, पूर्ण शक्तीने विकास करू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाल्याची माहिती या संदर्भात होती, काय सांगणार? नाही, मला याची काहीही माहिती नाही. कारण देवेंद्रजींनी अशी चर्चा झाल्याचं कधीही सांगितलं नाही. आणि देवेंद्रजी उद्धव साहेबांशी बोलतात असं कधीही मला सांगण्यात आलेलं नाही. आता भाजपचा महापौर झालेला आहे, ते गुढ उघडून टाका की ते एबी फॉर्म कोणी चोरले होते? नाही, ते तर पक्ष आता त्याची चौकशी करताय. पक्षाच्या चौकशीनंतर 2 गोष्टीची चौकशी होणं गरजेचं आहे. ज्या कोर कमिटीमध्ये या बैठकीमध्ये हे विषय होतील, एक तर या संदर्भातले एबी फॉर्म 3-3, 4-4 देणं. काही प्रभागामध्ये 3-3, 4-4 एबी फॉर्म दिले गेले. आणि एबी फॉर्मची ज्या पद्धतीने या ठिकाणी बदल झाले, पक्षाच्या बैठकीमध्ये निश्चितपणे याची चौकशी होईल. आणि दुसऱ्या एका विषयाची चौकशी होईल की माननीय प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाणांनी माननीय देवेंद्रजीच्या अनुमतीने, बावनकुळे साहेबांच्या अनुमतीने संगीताताई खांडेकर यांचं नाव लेखी पत्र दिल्यावर पक्षामध्ये हे अनुशासन कधीही असू शकत नाही की एका आमच्याच पक्षाच्या नेत्यांनी सारिकाताई संदूरकर यांना भरीस घातलं. म्हणजे उद्या त्यांनी पक्षाचं अनुशासन हीनता करायची. आणि कारण काय द्यायचं तर पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला तर काय, मग तोच नियम
त्यांच्या गटाचे उपमहापौर होते, त्यांचं नाव आलं तर तो नियम तिथेही लागायला पाहिजे होता, मग तिथेही दुसरा फॉर्म भरायला पाहिजे होता, पण असं झालं नाही. तुमचा अंगुली निर्देश किशोर जोरगेवारांकडे आहे का? तुमचा अंगुली निर्देश किशोर जोरगेवारांकडे आहे का? ऐसा है, समझने वाले को इशारा काफी है, जनता समझ गई और पत्रकार नहीं समझे तो यार कैसा होगा. हे सगळं ऑपरेशन तुम्ही घडून आणलं, त्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही दिली होती का? चर्चा काही झाली होती का? मी स्वतः माननीय कोठेकर साहेबांची दिवसातून 4दा चर्चा करायचो, बावनकुळे साहेबांशी चर्चा करायचो आणि मुख्यमंत्री महोदयांची अनुमती घेतली जेव्हा उभाटाला 1 वर्ष देण्याच्या संदर्भामध्ये आमची चर्चा सुरू असताना, मग जेव्हा मी मुख्यमंत्री महोदयांना या संदर्भातली माहिती दिली तेव्हा मुख्यमंत्री महोदय असं मला म्हणाले की 1 वर्षाच्या ऐवजी आवश्यकता असेल तर 1.25 वर्ष द्या, पण महापौर हा भारतीय जनता पार्टीचा जागा पाहिजे. आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये पहिला महापौर दुसऱ्यांना देता येणार नाही, पण 1 वर्षाच्या ऐवजी 1.25 वर्ष तुम्हाला देता येईल, 4.25 वर्ष मात्र भारतीय जनता पार्टीचा भाऊजी, महापौर. चर्चा झाली होती मुख्यमंत्र्यांसोबत. तुम्ही गटनेता जो आहे तो जोरगेवारांनी मागितला आणि महापौर पदाचा उमेदवार हा तुमच्या गटाचा मागितला होता, काय सांगणार? नाही, मी माझ्या गटाचा महापौर पदाचा उमेदवार मागितला नव्हता. जेव्हा पक्षाने मला विचारलं की तुम्हाला काय पाहिजे, मी सांगितलं मला काही नाही, मग पक्षाचा कार्यकर्ता पाहिजे, पक्ष जो सेवा करतो, पक्षाचा निष्ठावान आहे, त्याला संधी दिली पाहिजे एवढं मला वाटतं. आणि माझ्या माहितीप्रमाणे तेव्हा जोरगेवार साहेबांनी गटनेता त्यांचाच पाहिजे असा आग्रह केला. मी मुख्यमंत्री महोदयांना असं म्हणालो आणि कोठेकर साहेबांनाही म्हणालो ठीक आहे, त्यांची इच्छा गटनेत्याची आहे तर गटनेता देऊन टाका, महापौर आमचा द्या. कारण तेव्हा मला माहिती आहे की महापौर घेण्यासाठी कोणी कबूल यासाठी नव्हतं, तेव्हा महापौर येईल याच्यावर विश्वास नव्हता. आणि जेव्हा आता महापौर झाला तेव्हा मात्र त्यांच्या लक्षात आलं की काहीही होऊ शकतं. भाऊ, चंद्रपूर पॅटर्न हा आता संपूर्ण राज्यात राबवला जाईल का? महाराष्ट्राला या घटनेने नवीन राजकीय दिशा मिळेल असं म्हणता येईल का? नाही, असं आहे, याचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंध नाही आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा चंद्रपूरशी संबंध नसतो. चंद्रपूरच्या जनतेचे हित लक्षात घेऊन दोघांनाही बहुमत नव्हतं, जो प्रयत्न करेल त्याचा महापौर हा विषय होता. काँग्रेसलाही काही नगरसेवक त्यांच्या आगे नव्हते, त्यांनाही इतरांची म्हणजे त्यांच्यासोबत नसलेल्यांची मदत घ्यावी लागत होती. त्यांचे स्पष्ट 30च आगे होते, बाकी जी काही मदत घ्यावी लागत होती दोघांना समान संधी होती. आमच्याकडे 24 होते, त्यांच्याकडे 30 होते, आमच्या दोघांनाही स्पष्ट बहुमत नव्हतं. आता संधीचं सोनं जो करेल त्याला संधी साथ देईल, आम्हाला संधीनी साथ दिली. आणि विशेष करून मी संदीप गिरे, नंदू नागरकरजी, श्री आमचे प्रशांत दानवजी, इतर सर्वांचं आणि विशेष करून श्री राहुल पुगलिया यांनी सुद्धा आम्हाला मदत केली. ते जरी काँग्रेस पक्षाचे असले त्यांनी सुद्धा पहिली मीटिंग त्यांच्याच घरी घडवून आणली होती आणि त्यातून सुद्धा एक चांगलं वातावरण हे आमच्या महानगरात तयार झालं. आणि त्यांनी सुद्धा अपेक्षा एवढी व्यक्त केली की आमचं कुटुंब हे इतके वर्ष जरी काँग्रेसचं असलं तरी जो विकास आम्हाला चंद्रपूरमध्ये हवा आहे तो तुम्हीच करू शकाल हा विश्वास आम्हाला आहे. म्हणून आमचं हृदय काँग्रेसचं आहे, पण या महापौराच्या संदर्भातली मदत मात्र आम्ही तुम्हाला. चंद्रपूरमध्ये तुमचे काल फ्लेक्स झळकले, चाणक्य, किंगमेकर, या सगळ्या याच्यामागे तुम्ही होते हे माहिती आहे? नाही, प्रश्न चाणक्य किंवा किंगमेकर हा विषय नाही. कार्यकर्त्यांना आनंद होतो, कार्यकर्त्यांना हरी हुई बाजी जो जीतता है असं त्यांना वाटतं आणि म्हणून मग ते प्रेमाने लावतात. आणि तुम्हालाही माहीत आहे की चंद्रपूर शहरामध्ये आता भाजपमध्ये सुद्धा 2 गट आहे आणि त्या गटामुळे अशा प्रसंगी आमच्या सोबतचे जे कार्यकर्ते असतात त्यांना हे वाटणं स्वाभाविक आहे. त्यांना पहिल्यांदा जेव्हा गटनेता आपल्या गटाचा जागा नाही तेव्हा त्यांना थोडंसं दुःख झालं, पण महापौर जागानं आनंद उतू जाणार आहे हे तर स्वाभाविक आहे. जोरगेवारांनी काल क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला, पण सूत्र जे आहे ते तुम्ही हलवत होते. नाही, ठीक आहे, त्याचा काय नाही. ॲग्रीमेंट कोणासोबत जागा, करार कोणासोबत जागा, स्टॅम्प पेपरवर करार आहे असं कोणीही काहीही ॲग्रीमेंट घेत का? ॲग्रीमेंट कोणी केलं हे माहीत असताना असं श्रेय घेण्याचा हास्यास्पद प्रयत्न कोणी केल्याने त्याचा फायदा होत नाही. भाऊ, एक मिनिट भाऊ, एक प्रश्न असा आहे, किशोर जोरगेवार यांनी ज्या पद्धतीनं बेशिस्त वर्तन केलं, तक्रार तुम्ही करणार आहे का? तुमची मागणी काय? त्यांच्यावर कोणती कारवाई किशोर जोरगेवारांवर करण्यात यावी या सगळ्या घटनेमध्ये? नाही, असं आहे की पक्षाच्या चौकशी अंती निर्णय योग्य क्षणी घेत असतो. त्यांनी पहिला निर्णय केला की त्यांच्या गटाचा असणारा जो महानगराचा अध्यक्ष होता त्याला पदच्युत केला.
मला व्यक्तिगत रीतीने वाटते पक्ष प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून असतं आणि कधी काय करायचं हे पक्ष ठरवत असतो. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा. हे पार्टीला मला माहिती आहे, कारण मी प्रदेशाध्यक्ष राहिलो आहे. योग्य क्षणी पक्ष म्हणून बेशिस्त अनुशासनहीनता वागणाऱ्या कार्यकर्त्यांवर आणि कितीही मोठा नेता असला तरी त्याच्यावर कारवाई ही निश्चित होते. आता ती 1 महिन्यानी व्हायची की 1 वर्षांनी व्हायची ही योग्य क्षणी ठरते. संजय राऊत असे म्हणाले की काँग्रेसमध्ये जी अंतर्गत गटबाजी होती त्यामुळे आमच्या स्थानिक नेत्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय. ही चांगली गोष्ट आहे ना. मी काँग्रेसलाही धन्यवाद देतो की त्यांनी अशा पद्धतीने गटबाजी केली, एकमेकावर आरोप प्रत्यारोप केले आणि त्यांचं लक्ष हे स्वतःच्या गटबाजीपेक्षा ते नेहमी आमच्या गटबाजीकडे लक्ष देऊन होते. त्यांच्या घरात कधी आग लागली हे लक्षातच आली नाही आणि आमच्या घरात अगरबत्ती पेटत होती, त्यांना वाटली आग लागली आग लागली आग लागली आणि त्यांचं घर पेटून बसायचं. राज्यात उबाटाची कट्टी असताना चंद्रपुरात मात्र घट्टी पाहायला मिळत नाही. काय चंद्रपुरात दीर्घकाळ चालणार आहे का? अहो कुठं कट्टी आहे. शेवटी तेही आमचे 25 वर्ष सत्तेत मित्र होते. त्यांनी 2019मध्ये अशी वर्तणूक केली नसती आणि काँग्रेसमध्ये गेले नसते. आमची मैत्री 25 वर्ष होती ना. माझ्या माहितीप्रमाणे ही देशातली दीर्घकालीन मैत्री आहे. पण ठीक आहे, आमची मैत्री तुटू नये या दृष्टीने आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी आमची जी काही वैचारिक बांधिलकी होती ती आजही आम्ही एकनाथ शिंदेजींच्या रूपाने आमची आजही कायम आहे. त्यामुळे आमची कट्टी आहे गट्टी आहे हा विषय नसून शेवटी स्थानिक स्तरावर काही निर्णय होत असतात. शहराच्या विकासाची जबाबदारी सर्वच पक्षांवर आहे. आमच्या कट्टीचा परिणाम हा शहराच्या विकासावर होणं हे कोण्याही पक्षाला आवडणार नाही आहे, जे चांगले पक्ष आहे. हे अशक्य प्राय गोष्ट शक्य झाली. आता तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात का? कारण की बाकीचे लोकही क्रेडिट घ्यायला जाऊ शकतात, तुम्ही जाणार आहात का? नाही, बाकी लोक गेले तरी महापौर गेलं पाहिजे ना. महापौराला जावं लागेल ना क्रेडिट द्यायला. शेवटी महापौर कोणी केलं आहे महापौरांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. त्यामुळे कोणी क्रेडिट घ्यायला गेले त्याच्यावर आमचा काही आक्षेप नाही आहे. दुसऱ्याच्या उत्तरपत्रिकेवर रोल नंबर टाकून मेरिट होण्याचा शेवटी तो 1 दिवसाचा आनंद असतो. तुम्ही महापौरांना घेऊन जाणार आहे भाऊ? हा, महापौर उपमहापौर दोघेही उद्या माझ्यासोबत बसणार आहे. उद्या आम्ही पत्रकार परिषदेही येतो आहे. चंद्रपूरचा विकासाचा आराखडा करतो आहे आणि आमच्यासोबत संदीप गिरे, प्रशांत दानव आणि नंदू नागरकरजी हे 3 त्या ज्या पक्षाचे प्रमुख सूत्रधार होते हे तिघेही आमच्यासोबत बसणार आहे. महापौर उपमहापौर बसणार आहे याबद्दल वादच नाही. शेवटी उपमहापौराची ईश्वर चिठ्ठीमध्ये विजय व्हावा यासाठी आम्ही सुद्धा देवापाशी प्रार्थना केलीच ना. राहुल पोगलिया तुमच्या संपर्कात होते असं तुम्ही म्हणताय. उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमच्या जवळ आलेले आहे, तुमच्या जिल्ह्यातले. ये रिश्ता क्या कहलाता है? राहुल पोगलिया आणि उबाटा तुमच्या? नहीं, ये रिश्ता गाव के विकास के कारण कहलाता है. गावाचा विकास व्हावा, जनतेच्या हितासाठी जे नेते कोणत्याही पक्षात असेल आणि अशा संकट समयी अशा अडचणीच्या समयी जेव्हा राजकारणामध्ये समस्या निर्माण होते तेव्हा अशा प्रसंगामध्ये आपल्याला अशा भूमिका घ्याव्या लागतात. चांगल्या कामासाठी चांगल्या शहराच्या विकासासाठी ही भूमिका घेणं अयोग्य आहे असं मला वाटत नाही. आपणही लोकसभा आणि विधानसभेत पाहतो की कधी कधी पक्षाच्या बाहेर जाऊन एखाद्या देश हिताच्या विधेयकाला पाठिंबा देतात. काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. GSTमध्ये तर राज्यसभेमध्ये 0 वर्सेस ते बिल मंजूर झालं. काँग्रेसने पाठिंबा दिला. म्हणजे काँग्रेसने माननीय मोदीजींच्या सूचनेला मान्यता दिली याचा अर्थ काही काँग्रेस पूर्णपणे आता आमचा भाग झाला असं होत नाही. विधानसभेत सुद्धा असे प्रसंग उद्भवतात जेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांनी संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानंतर भाषण दिलं तर आमच्या शिवसेनेचे मित्र नेते भास्कर जाधवांनी पुस्तक बनवावं अशी सूचना केली, अभिनंदन केलं. तर हा मला वाटते मनाचा मोठेपणा सर्वांनी ठेवला पाहिजे. तुम्ही उबाठाच्या काही वरिष्ठ नेत्यांशी, उद्धवजींशी, आदित्यजींशी किती कोणाची चर्चा केली होती का, बोलणं केलं होतं का? नाही, कोणीच आम्ही चर्चा केली नाही. कारण ही चर्चा चंद्रपूर महानगराच्या स्तरावर होत होती. उभाटाच्या नेत्यांनी म्हणजे स्थानिक नेत्यांनी तिथं चर्चा केली असेल तर मला माहीत नाही. पण ही चर्चा गेले 8 दिवस सुरू होती. खरा वेग 2 दिवसापूर्वी सुरू झाला. इथंच नागपूरमध्ये आमची 2 तास बैठक ही रेडिसन ब्ल्यूमध्ये जेव्हा झाली तेव्हा त्या चर्चेला अतिशय उत्तम पद्धतीने विस्तृतपणे चर्चा झाली आणि शेवटच्या दिवशी यावर चर्चा होऊन शिक्कामोर्तब झालं आणि मतदानाच्या सकाळी आम्ही त्या संदर्भात 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर माझ्या वतीने हरीश शर्मा जे आमचे जिल्हाध्यक्ष आहे त्यांना मी करार करायला सांगितलं. आम्ही ॲग्रीमेंट केलं आहे. 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ॲग्रीमेंट केलं. सत्यमेव जयते. आणि मी विश्वासाने
उभाटाच्या नेत्यांना सांगितलं की एकही या अटी ज्या काही शर्ती एकमेकासोबत आम्ही केल्या कुठेही धोका होणार नाही ही मी जबाबदारी घेतो आहे आणि ही जबाबदारी माझी आहे. रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय पर वचन न जाई. राजकारणामध्ये शब्दाची किंमत असली पाहिजे हा माझा आग्रह आहे आणि मी त्यांना त्या गोष्टीनुसार जे सांगितलं ते करण्याचा आम्ही निर्णय केला. फक्त थोडीशी टेक्निकल अडचण आली होती पण देव पाठीशी होता. इकडे देवेंद्रजी पाठीशी आणि तिकडे देव पाठीशी. ईश्वर चिठ्ठीनी सुद्धा देवानी कौल दिला की सुधीर भाऊ तुम्ही जो निर्णय केला त्याला देवाचा कौल आहे. तिकडे देवाभाऊचा कौल आणि इकडे देवाचा कौल. चंद्रपुरात आपल्या नेतृत्वात मोठे यश मिळाले मात्र पक्ष या संदर्भात आपल्याला गुड न्यूज देणार आहे का? आपल्याला पक्ष गुड न्यूज देणार आहे का? कारण की ज्या प्रकारे आपण किंग मेकर ठरल्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्याला गुड न्यूज काही पक्ष श्रेष्ठी दिली का? मंत्रिपद मिळणार का असं विचारताय? ठीक. तुम्हाला काही अपेक्षित आहे का? नाही मी अपेक्षेने काम केलं नाही. मी चंद्रपूरच्या विकासासाठी काम केलं. चंद्रपूर शहराचा विकास व्हावा या दृष्टीने एक महानगरपालिकेची शक्ती सोबत असणं हे आवश्यक होतं आणि त्या दृष्टीने मला वाटतं की हे काम केलं आहे. अदृश्य शक्ती होती का आपल्या एक पाठीमागे? प्रश्न असा आहे, नीती आयोगाचे सदस्य अरुण लखानी तुमचे मित्र आहेत. अरुण लखानी यांच्या मुलासोबत सुप्रिया सुळे यांची मुलगी यांचं लग्न निश्चित झाल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्वतः सोशल मीडियावर सांगितलं आहे. अरुण लखानी पारिवारिक संबंध आहे तुमचे पण काय माहिती अधिक? नाही एक साधारणतः 20 दिवसापूर्वीच सुप्रियाताईची सुकन्या व अरुण भाऊ लाखानीचा मुलगा हे दोघेही 20 दिवसापूर्वी माझ्यासोबत विमानात होते. दोघांनीही वाकून आशीर्वाद घेतला आणि जेव्हा त्यांनी ही बातमी 20 दिवसापूर्वी दिली तेव्हा मी त्यांना सदिच्छा तेव्हाच मनापासून दिल्या की ही जी काही वैवाहिक युती आहे ही आनंदाची आहे आणि या वैवाहिक युतीला आणि तुमच्या भविष्यातल्या वैवाहिक जीवनाला माझा खूप खूप शुभकामना. रोहित पवार यांनी काल जे आरोप केले अजितदादांचा अपघात नाही तर घात आहे असा आरोप त्यांनी केलेला आहे, काय सांगितलं? नाही मला वाटतं की शरद पवार साहेबांनी एवढी स्पष्ट भूमिका व्यक्त केल्यावर रोहितदादांनी अशा पद्धतीने राजकारणासाठी असे विषय उपस्थित करू नये एवढंच वाटतं. शरद पवार साहेबांचं एवढं तर त्यांनी ऐकलं पाहिजे. शरद पवार साहेबांनी पहिल्याच दिवशी सांगितलं की हा अपघात आहे. भाऊ हे सगळं भाऊ हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. लखानी आणि सुळे हे जे तुम्हाला भेटले होते, आशीर्वाद घेतला होता, स्थळ निश्चित झालं, यात मध्यस्थी जी आहे ती कोणी केली होती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जुना संबंध लखानी यांच्या कुटुंबाचा राहिलेला आहे. मध्यस्थी संदर्भात मला वाटते यामध्ये मध्यस्थी नाही, ये प्यार की बात है, प्रेमाची गोष्ट आहे. याच्यामध्ये मध्यस्थी करण्याची आवश्यकता नसते. हे काही राजकारणाचा भाग नाही आहे. प्यार है तो वहाँ झुकना है. तर मला वाटतं की इथं काही विषय तसा नाही. त्यांचं एकमेकावर प्रेम होतं आणि या प्रेमाला दोन्हीही कुटुंबातील प्रमुखांनी वडीलधाऱ्या मंडळांनी आशीर्वाद दिला. तर मला वाटतं की याचा राजकारणाशी मध्यस्थीशी कोणताही दूरपर्यंत संबंध नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आरोप केला की मुनगंटीवारांनी महागाचा महापौर बसवला आहे, आर्थिक देवाणघेवाणीचा आरोप केला. काय सांगा? ते म्हणाले की असं आहे, हा त्यांचा जुना फंड आहे काहीही आरोप करायचे आणि याला आता एक नवीन परिभाषा केली पाहिजे. राजकीय वेड्याच्या यादीमध्ये अशा लोकांची नावं टाकली पाहिजे. असं कमीत कमी एखादा चिल्लर चव्वन्नी छाप नेत्यांनी असा आरोप केला तर मी समजू शकतो. प्रदेश अध्यक्षाच्या स्तरावर असणाऱ्या नेत्यांनी चव्वन्नी छाप आरोप करून काँग्रेसचे अध्यक्ष हे चव्वन्नी छाप आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करू नये. प्रगल्भतेने वागलं पाहिजे. अशा गोष्टी करणं म्हणजे हे चव्वन्नीचा सुद्धा अपमान आहे की अशी पैशाची देवघेव झाली. अरे स्वतःला सांभाळता आलं नाही, गट चालवता आलं नाही, भांडणं दिल्लीपर्यंत गेले, घराला आग लागली असताना तुम्ही आमच्या घरात डोकावून पाहत होते. त्यांना जोरगेवार मुनगंटीवारचं भांडण दिसत होतं आणि अशी चव्वन्नी छाप भाषा राजकारणात करणं, यातून मला विश्वास आहे की अशा अध्यक्षाच्या अध्यक्षतेखाली आत्ता 16 आमदार आहे, नंतर ते अजून कमी होतील का विश्वास आहे. माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे की हे कायम काँग्रेसचे अध्यक्ष राहिले पाहिजे. म्हणजे अशा भाषा करत राहतील आणि स्वतःच्या पक्षाला महात्मा गांधीच्या विचारावर काँग्रेस विसर्जित करण्याचा जो काही महात्मा गांधींनी विचार मांडला हे महात्मा गांधींचे खरे पाईक ठरतील. भाऊ त्यांनी त्यांच्या तुमच्या घराचं मूल्यमापन 1000 कोटी केलं, काही कायदेशीर नोटीस द्यान का त्यांना? नाही, कायदेशीर नोटीस वेड्यांना देण्याचं काहीच कारण नाही. मला वाटतं की मी तुमच्या माध्यमातून खऱ्या बापाचे असतील तर ते सांगतील त्या दरामध्ये मी ते घर विकत द्यायला तयार. भाऊ यापूर्वी जे आरोप झाले होते, अमोल मिटकरींनी 400 कोटी म्हटलं होतं, 400,000 कोटी तेव्हाही सांगितलं त्यांचं 2.5 वर्ष सरकार होतं, तपासणी करता यावी आणि तेव्हा मी त्यांनाही जाहीर आवाहन केलं, तुम्हाला केवढ्या घ्यायचं आहे, 50%,
25% सांगावं. मी एका दिवसात 24 तासात रजिस्ट्री करून द्यायला तयार आहो आणि नाही तर मग त्यांनी आपला बाप बदलवला पाहिजे. हिंदी में बताएं जिस तरीके से चंद्रपुर में जो कुछ हुआ, क्या आपको आपके पार्टी के भीतर से कुछ चुनौती मिल रही थी और क्या कांग्रेस में जो गुटबाजी थी उसको भी आप कहीं ना कहीं क्रेडिट देंगे? देखो ऐसा है कि कांग्रेस में गुटबाजी तो थी, मगर यहाँ पर महापौर लाने की जिम्मेदारी पार्टी ने हमें दी थी. पार्टी ने कहा था कि महापौर का उम्मीदवार प्रत्याशी या आप कहेंगे उसे हम यहाँ पे टिकट देंगे महापौर के लिए, उसका चयन करेंगे, मगर चुन के लाने की जिम्मेदारी आपकी रहेगी. हमने ये चुनौती स्वीकार की और चुनौती के आधार पे हमने सभी बाकी जो पार्टियां जो कांग्रेस के खिलाफ में चुन कर आई थी, वो कांग्रेस के गठबंधन का हिस्सा नहीं थी, उन सबको चंद्रपुर महानगर के इस विकास के लिए हमने एक किया. और मैं श्री संदीप गिरे जी, प्रशांत दानव जी, श्री नंदू नागरकर जी, उनके सभी नगर सेवकों को धन्यवाद दूंगा कि चंद्रपुर शहर के विकास के लिए उन्होंने इस बात को साथ दिया, सहकारी किया. और कांग्रेस के एक वरिष्ठ नेता है राहुल पुगलिया जी, उन्होंने भी उनके ही घर पे एक हमारी मीटिंग कर दी थी. उन्होंने भी कहा कि मैं सच्चा कांग्रेसी हूँ, मगर चंद्रपुर महानगर के विकास के लिए मैं आपको मदद करना चाहता हूँ. उन्होंने भी मदद की. तो आपके पार्टी के भीतर जो आपको परेशान करने की जो कोशिशें की गई लगातार चंद्रपुर के भीतर से, क्या कहेंगे? नहीं, माननीय मुख्यमंत्री जी के ध्यान में सब आया है. माननीय मुख्यमंत्री जी, माननीय बावनकुळे जी, माननीय रवि चौहान जी और हमारे संगठन मंत्री शिव प्रकाश जी ये सही समय पे योग्य निर्णय करेंगे.